कर्नाटकाच्या कुशीत बसलेलं एक असं शहर जिथे इतिहास आजही जिवंत आहे. वेलकम टू कल्चरल कॅपिटल ऑफ कर्नाटका, मैसूरू. आणि याच मैसूर शहरात आपल्याला मैसूर पॅलेसही बघायला मिळतं, जे आपल्या सुंदरता, प्रतिष्ठा आणि संस्कृतीसाठी ओळखलं जातं. पण या पॅलेसमध्ये एवढं आहे तरी काय, आणि दरवर्षी एवढी लोक इथे काय येतात? कर्नाटकाच्या हृदयात उभं असलेलं हे गौतिक शैलीतील मैसूर पॅलेस वाडियार घराण्याच्या राजेशाहीचं प्रतीक आहे. 1787 मध्ये जुना लाकडी पॅलेस जळून खाक झाल्यानंतर 1992 मध्ये हे नवीन पॅलेस उभारलं गेलं. वास्तुकलेचं उत्तम उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैसूर पॅलेसमध्ये सोन्याचं सिंहासन, रंगीत काचेचं छत आणि हा भला मोठा दरबार हॉल बघायला मिळतं. आणि या पॅलेसच्या प्रत्येक कोपऱ्यात एक गोष्ट दडलेली आहे, जी सामर्थ्य आणि परंपरेची कथा सांगते. मैसूर हे केवळ एक शहर नाही, तर कर्नाटकाच्या वैभवशील इतिहासाची राजधानी आहे. दिवाळी उत्सवात जेव्हा संपूर्ण पॅलेस दिहांच्या प्रकाशात उजळलेला असतं, तेव्हा तो नजारा जणू राजशाही वैभवाची आठवण करून देतो. या पॅलेसने राजांच्या विजयाची आणि पराजयाची साक्षी दिली आहे, आणि हा राजवाडा जळून गेला होता, पुन्हा उभारला गेला आणि आजही उभा आहे. हे सांगतं की सौंदर्य राखेतूनही जन्म घेऊ शकतं. पुढच्या वेळी जर मैसूरला आलात तर फक्त राजवाडा पाहू नका, तर त्याची कथा अनुभवा. कारण काही ठिकाणं फक्त भिंतींनी बांधलेली नसतात, तर ती इतिहासाने घडवलेली असतात.